या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 24 तासांपासून आपल्याला मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो बघायला मिळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला असाच पाऊस जो आहे तो बघायला मिळण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आलेली आहे. शिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अलर्ट्स जे आहेत ते सुद्धा जारी करण्यात आलेले आहेत आणि हे का घडतंय ते आपल्याला आजच्या या व्हिडिओतनं समजून घ्यायचंय. सुरुवातीला आपण एक इमेज बघणार आहोत आणि त्यातनं आपल्या आधी हे लक्षात येणार आहे की महाराष्ट्रात आता आपल्याला पाऊस का बघायला मिळतोय आणि त्याचं प्रमुख कारण असं आहे की गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये सुद्धा काही ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे. त्याशिवाय एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सुद्धा आपल्याला राजस्थानच्या बाजूने आपल्याला थेट ओडिसापर्यंत किंवा बंगालपर्यंत जाताना तो बघायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आपल्याला महाराष्ट्रावर सुद्धा होताना दिसतोय. आणखीन एक गोष्ट जी याच्यामध्ये ऍड करायला हवी ती अशी आहे की मध्य प्रदेशमध्ये सुद्धा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो सुद्धा आपल्याला महाराष्ट्रावरती होताना बघायला मिळतोय. आता हवामान तज्ञ होसाळीकर सर जे आहेत त्यांनी याबद्दल काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पुढच्या ट्विटमध्ये बघायचंय. त्यांनी काय म्हटलंय बघा. अप्पर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन, ज्याला सायसर असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं, ओव्हर गुजरात इज डुईंग द ट्रिक. म्हणजेच याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं आहे की याच्यामुळेच आपल्याला सध्या महाराष्ट्रातही पाऊस बघायला मिळतोय. northern part of Maharashtra could be getting good rainfall and parts of East Vidarbha too for the next 3 to 4 hours. हे त्यांनी अर्थात 21 तारखेसाठी त्यांनी हे टाकलेलं होतं की गुजरातमध्ये जे अप्पर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे, ज्याला आपण चक्रीय अभिसरण म्हणतो, त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीचा पाऊस जो आहे तो बघायला मिळतोय. महाराष्ट्रातल्या उत्तर भाग जो आहे महाराष्ट्राचा तिथे आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे आणि त्याचसोबत विदर्भात सुद्धा काही ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस बघायला मिळेल असं त्यांनी याच्यातनं सांगितलेलं आहे. आता आपण सॅटेलाइट इमेज वरती जाऊन आणखीन थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊयात की त्यांनी नक्की काय म्हटलेलं आहे. आता इथे आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतंय की बंगालच्या उपसागरामध्ये चांगल्या पद्धतीचं मॉइश्चर इन्कर्जन जे आहे किंवा वेदर सिस्टीम जी आहे ती ऍक्टिव्ह झालेली आहे. जो नैऋत्य मान्सून आहे तो ऍक्टिव्ह आहे आणि म्हणूनच आपल्याला आता पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये बघायला मिळतोय. आता याच्यात आपण जर हा भाग बघितला म्हणजे झारखंड झालं, बंगाल झालं, हा सगळा भाग जर आपण बघितला तर इथे अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचं कारणच हे आहे की बंगालच्या उपसागरातनं त्याला पावसाला चांगली गती जी आहे ती मिळालेली आहे. तेच आपण जर आता गुजरात आणि राजस्थान हा भाग बघितला, जर मध्य प्रदेश बघितलं तर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला एक खूप चांगलं क्लाउड कव्हर जे आहे ते बघायला मिळतंय आणि या क्लाउड कव्हरमुळे काय होतंय तर त्याचा फायदा किंवा तिकडनं येणारी जी आर्द्रता आहे, ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो, किंवा तिकडनं येणारे जे ढग आहेत, मान्सूनचे वारे आहेत, या सगळ्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रावर होताना सुद्धा बघायला मिळतोय. या भागात जर एस्पेशली आपण बघितलं तर इथे खूप जास्त प्रमाणात आपल्याला ढग जे आहेत ते दाटून आल्याचं बघायला मिळतंय आणि म्हणूनच विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. शिवाय आपण जर इकडचा भाग बघितला सगळा तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की इथे सुद्धा चांगल्या प्रकारचं क्लाउड कव्हर जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय आणि हा सगळा जो भाग आहे म्हणजे जळगाव झालं किंवा हा संपूर्ण नॉर्थ महाराष्ट्राचा जो भाग आहे तिथे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती सध्याच्या घडीला वर्तवण्यात आलेली आहे. आता हेच आपण जर दक्षिणेत जाऊन बघितलं तर दक्षिण भारतामध्ये मात्र त्यांनी असा अंदाज वर्तवलेला आहे की पुढचे 10 ते 15 दिवस तिथे फारसा पाऊस असणार नाही, कारण तिथे तशी वेदर सिस्टीम ऍक्टिव्हेटेड नाहीये. आता हे जे ढग आहेत किंवा हे जे वारे आहेत हे या बाजूनी म्हणजे बंगालच्या उपसागराच्या बाजूनी आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेनं आपल्याला येताना दिसतात किंवा त्यांची डिरेक्शन जी आहे ती तशी आहे आणि त्यामुळेच आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो सध्या बघायला मिळतोय. अरबी समुद्रामध्ये ज्या वेळेला पोषक वातावरण तयार होईल त्यानंतर आणखीन मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये. पण आता तरी अरबी समुद्रामध्ये फारशी वेदर सिस्टीम ऍक्टिव्ह नाहीये आणि त्याच्यामुळेच आपल्याला मदत कशाची होती आता पाऊस येण्यासाठी तर ती आपल्याला मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये तयार झालेल्या वेदर सिस्टीम्सची मदत होतीये. आता आपण अलर्ट जाऊन बघूयात की नक्की कुठे कुठे पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जो आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे आणि तो अलर्टही आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता आपण बुधवारसाठीचा जर अलर्ट बघितला तर
नाशिकमधला घाट परिसर असेल, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्यातल्या घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे इथे अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जिथे जिथे ऑरेंज अलर्ट आहे तिथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. शिवाय विदर्भात, कारण आपल्याला माहितीये की बंगालच्या बाजूनी आपल्याला जी आर्द्रता येताना बघायला मिळते किंवा जे वारे आपल्याला येताना बघायला मिळत आहेत, त्याच्यामुळे विदर्भात सुद्धा आपल्याला चांगला पाऊस जो आहे तो होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. अतिमुसळधार पाऊस इथे होणार नाही, पण पाऊस पडण्याची नक्कीच शक्यता आहे आणि म्हणूनच तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. शिवाय नाशिकला सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे बुधवारसाठी. आता गुरुवारचा अलर्ट जर बघायचा झाला तर गुरुवारी सुद्धा आपण पुण्यातला घाट परिसर बघितला तर तिथे आपल्याला ऑरेंज अलर्ट बघायला मिळतोय. तसंच आपल्याला विदर्भातल्या सुद्धा सगळ्या ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट बघायला मिळतोय. जळगाव झालं, नाशिक झालं, इथे सुद्धा येलो अलर्ट आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर इथे सुद्धा पुन्हा एकदा येलो अलर्ट जो आहे तो बघायला मिळतोय. मराठवाड्यात मात्र कुठेही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. थंडरस्टॉर्मचाही अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे वादळी वाऱ्यांचाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये आणि पावसाचाही अलर्ट मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये. विदर्भात अनेक ठिकाणी थंडरस्टॉर्मसाठी येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. म्हणजे स्कॅटर्ड ठिकाणी किंवा ज्याला आपण स्कॅटर्ड आयसोलेटेड पद्धतीचा रेनफॉल असं ज्याला म्हटलं जातं IMD कडनं, म्हणजे तुरळक पाऊस जो आहे तो पडू शकतो विविध ठिकाणी असा त्याचा अर्थ असतो. तर त्याच्यासाठीचा येलो अलर्ट आपल्याला विदर्भात दिल्याचं बघायला मिळतंय. आता आपण जर शुक्रवारसाठीचा अलर्ट बघितला तर शुक्रवारी मात्र महाराष्ट्रात फारसा अलर्ट कुठे देण्यात आलेला नाहीये. पश्चिम महाराष्ट्र सोडलं तर गोंदियाला फक्त येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यातला काही भाग इथे आणि पुण्यातला घाट परिसर इथे पावसासाठीचा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या भागांना पुढचे 2 ते 3 दिवस तिथे या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे असं सध्या तरी हवामान खात्याकडनं अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय. याच्या कारण काय आहे तर आपण जसं म्हटलं की मध्य प्रदेश आणि त्याचबरोबर गुजरात या भागांमध्ये जे सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला महाराष्ट्रावरती होताना बघायला मिळतोय. त्यांनी म्हटलेलं आहे की जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे तिथे आपल्याला अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. पण अर्थात तिथे आत्ताच्या घडीला अलर्ट देण्यात आलेला नाहीये पुढच्या 2 ते 3 दिवसांसाठी. नाशिकमध्ये फक्त जो अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे. उर्वरित भागांना आत्ता फारसा अलर्ट देण्यात आलेला नाहीये. तरी सुद्धा ही परिस्थिती जी आहे ती बदलू शकते जर सायक्लॉनिक सर्क्युलेशन्सची तीव्रता वाढली आणि आणखीन ढग जे आहेत ते दाटून आले, आणखीन ढगांची निर्मिती झाली तर याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. पण आत्ताच्या घडीला शुक्रवारसाठी एस्पेशली फारसा अलर्ट जो आहे तो महाराष्ट्रात देण्यात आलेला नाहीये. कोकणात मात्र कोकण झालं, मुंबई झालं या सगळ्या भागांमध्ये मात्र ऑरेंज आणि येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे पुढच्या 2 ते 3 दिवसांसाठी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत रहा मुंबई तक.